नमस्कार, मी आहे तन्वी. तन्वीज बेक्स ॲपमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजचा केक आहे हा बेबी शॉवर थीम केक होता आणि डच चॉकलेटचा होता। तर मी ह्या व्हिडिओमध्ये क्रम्बल कोट करायचं दाखवलं नाही, कारण नेहमीप्रमाणे क्रम्बल कोट केलेलं आहे मी त्याचं फायनल कोटिंग कसं केलं ते दाखवते। फायनल कोटिंगसाठी मी यूज केलेली आहे व्हाईट क्रीम आणि हा बेबी शॉवरचा होता केक। तर आपण ब्लू आणि पिंक कलरचं तर शेडिंग करणारच, पण ते थोडं डार्क हवी होती, पिंक आणि डार्क शेड, म्हणून मी व्हाईट कलरची क्रीम केल्यानंतर त्यावरती अशी क्रीम साईडने अशी लावून घेतली, वरून कवरिंग करून घेतली। ते पूर्ण क्रीममध्ये मिक्स नाही केलेलं आहे। आणि नंतर मग हे असं साईडने स्क्रॅपरच्या साईडने प्लेन केलं, वरती स्विरल पॅटर्न केला आणि नंतर मग मी केक बोर्ड क्लीन करून घेतला आणि साईडला अशी बॉर्डर करून घेतली। त्यात ज्या दोन्ही क्रीम होत्या त्या मी एकाच पायपिंग बॅगमध्ये थोड्या थोड्या मिक्स करून असं शेड तयार केली। आणि नंतर मग अशा आपण आता पेपर टॉपर्स होते ते तयार केलेले, ते लावून घेतले बाळाचे समोर, घेतले एक टॉपर्स लावून आणि बेबी शॉवरचं फॉन्डंटचं बनवून घेतलं आणि ते पायपिंग बॅगने थोडे थोडे मध्ये मध्ये डॉट्स करून घेतले। आणि शुगर बॉल आहेत पिंक आणि ब्लू कलरचे, ते असे पूर्ण केकवरती स्प्रेड करून घेतले आणि आता आपला केक रेडी झाला आहे। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।